पैसा हा आजच्या घडीला गरजेचा आहे. पैसा हा सगळ्यांना लागतो. पण जगतो गरीब माणूस सुद्धा आणि श्रीमंत सुद्धा. वी आर मिडल क्लास. पैसा हा तिथपर्यंत असावा जिथपर्यंत तुमच्या गरजा भागतात आणि XYZ तुमची सेव्हिंग होतीये. सेव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आत्ता आपले हातपाय चालतात, नाही चालणार त्या क्षणासाठी आपल्याला तो गरजेचा आहे. त्यावेळेस आपल्याला तो कमवता येत नाही. आणि कुठेतरी आपण म्हणतो मुलं आपली आहेत. ती मुलंही आपली आहेत हा खूप मोठा संभ्रम आहे अजून सुद्धा. त्यामुळे स्वतःसाठी कमवून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. पण आजकाल लोक काय करतात, संचय करतात. मला आत्ता गरज आहे आणि माझ्या भविष्यामध्ये लागणारे 10 लाख रुपये, आपण एक अप्रॉक्सिमेटली अमाऊंट पकडूयात. 10 लाख रुपये मला लागणार आहेत. 10 लाख रुपये आहेत माझ्याकडे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी काम करणं थांबवावं. काम करा तुम्ही, पण चुकीच्या पद्धतीने आजकाल लोक कामं करतात. की कुठेतरी रिश्वत घे, की कुठेतरी एखाद्याचं वाईट करून दुसऱ्याच्या साईडनी काहीतरी पॉझिटिव्ह दे. किंवा आता मी डिरेक्टली नाही बोलू शकत, पण अशा बऱ्याच गोष्टी घडतात की ज्या ठिकाणी हा तू माझं काम करून दे, मी तुला XYZ पैसे देतो. आपल्या आजकालच्या ह्याच्यामध्ये ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो. काय करणार आहे ब्लॅक मनी अर्न करून तुम्ही? कुठे जाणार आहे? जे आपण केलेले ते फेडावं तर लागणार. आणि ते फेडताना आपल्याला काय त्रास होईल ते तुम्हाला आत्ता नाही कळणार. पण तो बसलाय, तो बघतोय. जरी तुम्हाला ह्या जगामध्ये त्याची शिक्षा म्हणा किंवा त्याच्या त्या कर्माची फळं आपण जे म्हणतो ती नाही मिळाली, तरी मग तुम्ही रिबॉर्न होणार का? तेव्हा तुम्ही ती कर्म फेडणार का? का आत्ताच फेडून तुम्ही जाणार? आता कित्येक लोक अशी असतात की एका फटक्यात देवघरी जातात. वेळ नाही लागत, त्रास नाही होत त्या लोकांना. का? कधी विचार केलाय? कुठेतरी त्यांचं कर्म चांगलं होतं म्हणून देवाने त्याला त्रास नाही दिला ना. त्याचं आयुष्य जेवढं त्याला फेडायलाचं होतं, त्याचं संचय जे होतं ते फेडायचं होतं, ते त्यांनी संपवलं आणि तो मार्गस्थ झाला. पण जी लोक वर्षानुवर्ष किंवा म्हणजे जाईस तोपर्यंत बेडरिडन असतात, त्यांनाही त्रास होतो, त्यांच्या करणाऱ्यांनाही त्रास होतो. मग ही कुणाची कर्म असतात आणि कसली कर्म असतात? जरी आपण या जन्मामध्ये चांगली कर्म केली असतील, मागच्या जन्मी तुम्ही हे या सगळ्याच गोष्टी जर केल्या असतील, तर ते तुम्हाला फेडायला लागणार आहे ना. मग या कलियुगामध्ये तुम्ही हा विचार केला पाहिजे की मला गरज किती आहे. मला 10 लाखाची गरज आहे, पण माझे हातपाय चालतात, मी अर्न करणार, पण कुठल्या मार्गाने अर्न करणार? काळे धंदे करून मला पैसा नाही ना कमवायचा. भले काळे धंदे करून मला 20 रुपये येणार आहेत आणि साधं व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करून मला 5 रुपये येणार आहेत, तर मी त्या 5 रुपयाकडे जास्त अट्रॅक्ट होईल. का? तर कारण मला संचय नाही करायचा ना. संचय करून तो फेडायला कोणाला लागणार आहे? दुसऱ्याला नाही फेडायला लागणार आहे, मला फेडायला लागणार आहे. माझी पोरं नाही फेडणार आहेत, ते कुठेतरी मला फेडायला लागणार आहे. आणि हा मुद्दा आजकाल कुणीही विचारात घेत नाही. कारण हे काय म्हणतात, जाऊ दे ना, आपल्याला पैसा मिळतोय, लक्झरी मिळते, गाडी आहे, आयफोन आहे, बास आहे, कमवा, काय कमवायचंय ते कमवा, नंतरचं नंतर बघू. अरे पण नंतरचं नंतर बघू, मग तेव्हा जेव्हा रडता, तेव्हा जेव्हा तुम्ही देवाला आवाज देता की मी असं काय केलं की मला हा त्रास होतोय, पण ते उत्तर देवाकडे नसतं, ते तुमच्याकडे असतं. अरे तू त्या माणसाचे शिव्या शाप घेतले आहेस की ज्या माणसाच्या अगेन्स्ट तू जाऊन काम केलंयस आणि पैसे घेतलेत, मग ते फेड आता. म्हणून प्रत्येक ठिकाणी पैसा महत्वाचा नसतो. मी स्वतः कितीतरी मॅटर असे घेतलेले आहेत की नॉमिनल फी घेऊन मी ते मॅटर चालवले.
फी घेतलीये मी, पण नॉमिनल, की हां बाबा, एक 5,000 दे, 10,000 दे. रिझन एवढंच आहे फी चार्ज करण्याचं, की फुकट केलेल्याचीही लोकांना किंमत नसते. जसं समजा मी म्हणलं, "चल ठीक आहे, करून टाकते मी तुझं असं मॅटर." ती लोकं येऊन मला बडबड करून गेली आहेत. तेव्हापासून आय डिसाइडेड, की नाही, नॉमिनल का होईना आपण चार्जेस आकारायचे आणि आपण केस चालवायची. कारण म्हणजे जर उद्या मी त्याच्यासाठी चांगलं केलंय किंवा मी त्याच्यासाठी फुकट केलंय, तर त्याला त्याचं कर्म फेडायचंय, म्हणून मला जर रिबॉर्न व्हायला लागलं तर कुठे हा, फेडायचं, मी काय करू? तो मेन इश्यू आहे की बाई माझा वाद झालाय, संपलाय माझा मला विषय. वाद झालाय, तुला खायचे तू खा, पण रुपया दे बाबा. हो. त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट कुठलीही सर्व्हिस द्यायची नाही आणि घ्यायची सुद्धा नाही. काहीतरी ठेवा. म्हणून पैसा गरजेपुरता असावा, सेव्हिंग असावं, पण चुकीच्या मार्गाने नाही. भले कमी येतो, भले कमी लोक तुम्हाला अप्रोच होतात, पण जे होतात ते तुमचे असतात. कारण माझ्या एक गोष्ट मला सांगावी वाटते, आणि थँक्स टू ऑल माय क्लायंट्स, म्हणजे मी हे स्पेसिफिक सांगते, माझ्या मॅटर्निटीमध्ये मी जवळजवळ एक 4 ते 5 महिने लीव्हवर असेल. म्हणजे पूर्ण, म्हणजे डिलिव्हरीच्या आधी 2 महिने आणि नंतरचे 4 एक महिने. 4 महिन्याचं बाळ होतं तेव्हा आय स्टार्टेड वर्किंग. तेव्हा मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगितलं होतं, सर, मी तुमची फाईल परत देते, कारण मी पुन्हा कधी कामाला लागेल मला सांगता येणार नाही. आणि त्यावेळेस माझे सगळे क्लायंट, सगळे, एकही क्लायंट असा नव्हता की जो मला म्हणला ठीक आहे मी फाईल घेऊन जातो. सगळे क्लायंट मला म्हणले, बाळा तू ये, कधीही ये, काही अडचण नाही, वाटल्यास आपण तारखा घेऊ, पण आम्हाला दुसरीकडे जायचं नाही. मग हे जे मी म्हणले ना, ब्लॅक मनी नाही हे करायचा, आपण ऑनेस्टली द्यायचं, पैसे घ्या पण ऑनेस्टली द्यायचं. ते ह्याचा मला अनुभव माझ्या डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये आला. आता पर्सनल लाईफ ही तुमची प्रोफेशनल लाईफच्या पूर्ण अपोजिट असते. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये तुमचे ठरलेले टास्क असतात. आता माझ्या स्वतःबद्दल द्यायचं उदाहरण, कारण मी इथे बसली आहे म्हणल्यानंतर उदाहरण देणं गरजेचं आहे. माझा मुलगा स्पोर्ट्ससाठी माझ्यावर डिपेंड आहे. मला त्याच्यासाठी माझा प्रोफेशनल लाईफचा वेळ ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. म्हणून ऑफिस 8-8:30ला उघडून 4 वाजता मी बंद करते. क्लायंट जर मला म्हणला, मॅडम 7:30ला मला तुम्हाला भेटायचं आहे सकाळी, आय एम ऑलवेज रेडी. पण 4 नंतर हा माझ्या मुलासाठी वेळ असतो. संध्याकाळची, दुपारची जी क्लेरिकल वगैरे कामं असतात ती माझी कलिग आहेत, ते करतात. आता जेव्हा मी घरी जाते, ह्या क्लायंट बरोबर असं झालं, त्या क्लायंट बरोबर असं झालं, हां एखादी ऑर्डर अगेन्स्ट गेली किंवा काय झालं, छोटीशी असली तरी थोडंसं ते डोक्यामध्ये राहिलेलं असतं की बाबा नाही, काहीतरी आपल्याकडनं चुकलंय. हां, करेक्ट करायचे वेज असतात, पण ते डोक्यात राहतं. ते तेवढ्यापुरतं असतं. एकदा माझं लेकरू माझ्याजवळ आलं की ते पूर्ण विरलं जातं. आणि मग मला असं होतं की नाही, त्याचा राग ह्याच्यावर नाही काढायचा आहे आपल्याला, ह्यानी काय केलंय, केलंय ते साहेबांनी केलंय, त्यांनी ऑर्डर दिली आहे, पुढे आपण काय करायचं ते ते त्यावेळेस ठरवूयात. आणि क्लायंटला कसं उत्तर द्यायचं किंवा काय, तो 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 नंतरचा भाग, ह्यानी काय केलंय ह्याच्याबरोबर आपण व्यवस्थित राहूयात. आणि त्यामुळे ते पूर्ण बाजूला ठेवायचं. घरामध्ये पाऊल एंटर करतो आपण, म्हणजे पाय जेव्हा ठेवतो त्यावेळेस पूर्ण मी वकील नसते. भले माझ्या घरामध्ये माझ्या फाईल्स आहेत, तरी मी वकील नसते. माइंडनी मी माझ्या मुलाची आणि माझ्या नवऱ्याची असते. खूप गरजेचं आहे आणि ते खूप मेंटेन गरजेचं करणं. आहे. कारण कसं करायचं आता, हा इट्स अ बिग टास्क. हा प्रत्येकाने आपला आपला मार्ग निवडायचा. कारण जो मार्ग मला सोयीचा वाटतो, तो मार्ग प्रत्येकासाठी अवेलेबल असेल असं नाहीये. आता माझ्याकडे माझा मुलगा आहे. बाकीच्यांची सिच्युएशन वेगळी असेल, यू आर अनमॅरिड, तुमची काहीतरी वेगळी स्टोरी असेल, किंवा आईशी कनेक्ट असाल, वडिलांशी कनेक्ट असाल, त्यांच्याशी एक 5-10 मिनटं बोला की अरे असं झालं आई, मग आई थोडंसं सांत्वन देते.
मग आपण थोडंसं बॅकफूटवर जातो, की ठीक आहे जाऊ दे, आई म्हणतीये ना, मग बरोबरच असेल. त्यामुळे प्रत्येकाचा वे वेगळा असतो. फक्त मगाशी आपला विषय झाला संभाषण, कम्युनिकेशन. कॉन्व्हर्सेशन. मग आपण टायटलच सगळ्या रिलेशनशिपमध्ये हे खूप गरजेचं आहे. वाय कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट टायटल ठेवूया आपण. येस. झालं. येस, बस. कनेक्ट व्हायचे मार्ग सर वेगळे वेगळे असतात. त्यामुळे म्हणजे असं मी स्विच कशी होते, मी माझ्या मुलामुळे स्विच होते. तो म्हणजे त्याला असंच करावं वाटतं मला, की आता बास आहे, चल ठीक आहे, जाऊ दे, ते वकिली गेलं काय ते असेल ते. त्यामुळे तो पूर्ण स्विच होते. आणि माझा वर्कआउट, मी म्हणजे बसला ना वर्कआउटचा आमचा. लोक म्हणतात मला, की कशाला करतेस तू, जाऊ दे, बुडव ना, एका दिवसाने काय होतं. पण मी जर वर्कआउटला नाही ना गेले, मला एन्झायटी डेव्हलप होते. मला जर समजा एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर मी तर डंबेलवर काढते, कारण त्यांनी मला पण काहीतरी मिळतंय आणि माझ्यातला राग पण निघतोय. हा माझा दुसरा पॉइंट आहे स्विच होण्याचा. एक पहिले मुलगा आणि दुसरी माझी जिम. व्यायाम हा खूप गरजेचा आहे, खूप. म्हणजे डे टू डे लाईफमध्ये तुम्ही अगदी अर्धा तास स्वतःसाठी काढा. वॉकला जा, जिमला जा, किंवा साधा योगा करा. खूप गरजेचं आहे. तुमचा स्ट्रेस रिलीफ तुम्हाला त्या गोष्टीमधनं नक्की मिळू शकतो. एनर्जी जाते ना आपल्यातली, मग ती जी चुकीची एनर्जी कनेक्ट झालेली असते ती तिकडे घाला. स्वतःसोबत कॅरी करू नका. कॅरी झाली की ती आपल्यासोबत 4 लोकांनाही अफेक्ट करते. मग तिथं काढा. आता तुमचे सहकारी आहेत म्हणल्यानंतर त्या फील्डमध्ये तेही जास्त तुम्हाला छान सांगतील. सहकारी नक्कीच. नाव बिगेस्ट टॉपिक, प्रेम. ओके. प्रेम म्हणजे काय? आतापर्यंत आपण 24 ते 40च्या लोकांचा विषयी बोललो, म्हणजे सगळे डिस्प्युट्स आहेत एक्सवायझेड. ऐकणारे आमच्यासारखी मुलं पण आहेत, किंवा मी स्वतः आहे. तर प्रेम आणि लग्न संपलंच. आता प्रेम ही वेगळी गोष्ट आहे, आणि लग्न ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. दोन्हीला कधीही कनेक्ट करायचं नाही. आता सुरुवात आपण करूयात प्रेमापासून. प्रेम ही कोणावरही होऊ शकतं. जनावरांवर होऊ शकतं, माणसावर होऊ शकतं, मित्रमैत्रिणींवर होऊ शकतं, कोणी एक स्पेशल असेल तिच्यावर होऊ शकतं, किंवा त्याच्यावर होऊ शकतं. आई वडिलांवर आपलं प्रेम असतं. प्रेमाची व्याख्या नाही करता येणार. प्रेम प्रेम असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळं ओतून देता. म्हणजे तूच बरोबर, मला तुझ्यासाठी सगळं करायचंय, काही मागे नाही ठेवायचं, काही लपवून नाही ठेवायचं. ते खरं प्रेम. आणि जे आजकालच्या ह्याच्यामध्ये चालू आहे, तर त्यांच्यासाठी मी म्हणेन की त्यांचं प्रेम स्विच होतं. काही खूप कमी लोक असतात की एकावर स्टिक राहतात. नाहीतर आजकाल एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 एका वेळेस अफेअर सुद्धा चालू असतात. ते प्रेम नाही. प्रेम ही देण्याची गोष्ट आहे. कित्येक वेळा असं असतं की आपण देतो, पण आपल्याला समोरच्याकडनं अपेक्षा असते. प्रेमात अपेक्षा नसते. घेणं म्हणजे प्रेम नाही, देणं म्हणजे प्रेम. असंही नाहीये की फक्त आपण देतोय आणि समोरचा शून्य आहे, मग यू आर वेस्टिंग युअर एफर्ट्स. स्विच व्हा. ठीक आहे, माझं प्रेम होतं, आपण शांतीत एक पडदा टाकूया, विषय संपूयात. ते करता आलं पाहिजे. नाहीतर डिप्रेशनमध्ये जाणं किंवा स्ट्रेस येणं, मग ते तुम्हालाही माहीत असेल, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं, किंवा एकमेकांबरोबर बोलायचं नाही, आईवडिलांशी डिस्कनेक्ट व्हायचं. ते प्रेम नाही.
स्विच व्हायला शिकायचं. आणि डिस्कनेक्ट होणं एवढं अवघड नाही आहे. फक्त तुमचं माइंड सेट पाहिजे. आणि खरं प्रेम हा विषय इतका बोलण्यासारखा आहे ना, की आता जरी लग्न झालेल्या बायका असतात, आता मला इथे एक केस सांगायची. एक माझ्या कलीगकडे एक मुलगी आली. तिनं तिला विचारलं, की "अगं, मैत्री आणि प्रेम ह्याच्यामध्ये काही असतं का?" तिनं मला जेव्हा हे सांगितलं, आय वॉज शॉक. म्हणलं, "मध्ये काय असतं?" काही नसतं. फक्त ते फिजिकल अट्रॅक्शन असतं. आणि शी वॉज मॅरिड. आणि तिसऱ्या व्यक्तीने तिला सांगितलं होतं, की माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि त्याला माहित होतं, की हिचं लग्न झालेलं आहे. मग हे प्रेम आहे का? नाही. हे फक्त अट्रॅक्शन आहे. कारण जेव्हा तुम्हाला माहित असतं, की समोरचा हा कुठेतरी दुसरीकडे एंगेज आहे, तेव्हा तुम्ही एफर्ट्स का देणार? आणि देऊन उपयोग आहे का त्या गोष्टीचा? त्यामुळे प्रेम म्हणजे फक्त निस्वार्थीपणे देणं. पण ह्या जगामध्ये फक्त देणं 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 हे सफिशियंट नाही आहे. तुम्हाला जर रिस्पॉन्ड येत नसेल, समोरचा तुम्हाला काही रिस्पॉन्ड करत नसेल, तर थांबा. पुढे जाण्याची गरज नाही. आणि आज ना उद्या तो किंवा ती आपल्यावरती प्रेम करेल, जाऊ दे, आपण एफर्ट्स घेऊयात, ह्या आशेवर आजकालची जर मुलं बसली तर मग झालं. कारण एकदा नाही तर नाहीच. आणि दुसरा टॉपिक होता लग्न. मी म्हणलं ना, की दोन्ही आपण नाही एकत्र करू शकत. लग्न संस्था ही मला असं वाटतं, की पूर्ण विश्वासावर आहे. तुमचं संभाषण किंवा एकमेकांशी हे जे आपलं मागे डिस्कशन झालं, की सासू-सासरे, बाकी नातेवाईक ह्यांच्यामधले जे वाद आहेत, ते जरी असले, तरी तुमचा एकमेकांवर विश्वास किती आहे? भले तुम्ही आठवडाभर आबोला धरा. कन्व्हर्सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण त्याच्या आधी ट्रस्ट मॅटर करतं. जरी तुम्ही बोलला नाहीत, तरी एकमेकांवर एक विश्वास असतो, की नाही यार, हा माणूस आपला आहे. हा नाही जाणार कुठे. खूप मॅटर करतं. आणि त्या विश्वासाला समोरच्यानी पात्र ठरणं गरजेचं असतं. नाही तर असं नको व्हायला, की एखाद्याचा विश्वास आहे आणि दुसरा बाहेर कुठेतरी रिलेशनशिपमध्ये आहे. त्यामुळे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणं आणि दोघांनीही तो विश्वास कधीही मोडून न देणं, ही की जास्त मॅटर करते. मला एक प्रश्न पडला. बोला. तुम्ही जेव्हा म्हणला अट्रॅक्शन वेगळं आणि प्रेम वेगळं, तर आजकाल लोकांना अट्रॅक्शन आणि प्रेमचा फरक कळत नाही. काही काहींना अट्रॅक्शन असतं पण त्यांना वाटतं की हेच प्रेम आहे. तर ते कसं ओळखावं माणसं, की बाबा हे अट्रॅक्शन आहे का प्रेम? आता ह्याच्यामध्ये हेअरलाईन येते, अगदी हेअरलाईन. समजा आता एखाद्या मुलीला एखादा मुलगा म्हटला, मगाचंच उदाहरण घेऊयात आपण, की मला तू आवडतेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे. एक साधा प्रश्न विचारावा, की आपण आई-वडिलांशी बोलूयात ह्या विषयावरती आणि मला वेळ दे विचार करायला. त्या मुलाचं रिॲक्शन ह्या केसमध्ये खूप मॅटर करणार. जर समजा तो फक्त अट्रॅक्शन असेल किंवा कुठल्या तरी स्पेसिफिक गोष्टीसाठी त्याची त्या मुलीकडे ओढ असेल, तर तो म्हणेल की नाही थांब, अजून वेळ आहे, माझं शिक्षण पूर्ण होऊ देत, त्याच्यानंतर अजून काही गोष्टी असेल, मला कामाला लागू देत, किंवा आपण सोबत राहूयात, आपण आधी विचार करूयात, मग आपण पुढे जाऊयात. काही गोष्टींमध्ये हे आपण कन्सिडर करू शकतो. पण जर समजा त्यांनी असं बोलला आणि तरी तो तुमच्या जवळ येत असेल, तर मुलींनी विचार करणं खूप गरजेचं आहे. आजकालच्या ह्या ज्या रेप केस होतात किंवा तिच्या कन्सेंट शिवाय रिलेशनशिप डेव्हलप केलं जातं, हे ह्यामुळे. मुली विचार करतात की नाही यार, माझं
त्याचं प्रेम आहे माझ्यावरती, माझं त्याच्यावर प्रेम आहे. पण ते प्रेम आहे का? ठेवून बघ ना त्याला लांब. तो राहू शकेल का? किंवा लांब राहिल्यानंतर तो दुसऱ्या मुलीकडे अट्रॅक्ट होतोय का? ते बघ. जर तो तुझ्याशीच कनेक्ट राहिला, जर तुझ्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि त्यांनी घरच्यांसमोर तुमचं रिलेशनशिप एक्सेप्ट केलं, तर आपण म्हणू शकतो की बाबा खरंच जेन्युइनली तो माणूस तुमच्या सोबत आहे. पण जर तो डिनाय करत असेल, तुम्ही डिस्टन्स क्रिएट केल्यानंतर दुसरीकडे तो बघत असेल, तर मात्र इथे कुठेतरी डाऊट क्रिएट होतो की हे प्रेम नाहीये. प्रेम म्हणजे संयम सुद्धा असतो. संयम, विश्वास देणं आणि काही प्रमाणात समोरच्याकडनं अगदी मायनर की हा ठीक आहे माझं आहे तुझ्यावर प्रेम, पण तुझ्याकडनंही रिस्पॉन्ड येऊ देत. बाहेर नाही जायचं. ह्या गोष्टी मॅटर करतात. मग तुमच्या रिलेशनशिपमध्ये आता ओपनली बोलायचं झालं तर फिजिकल रिलेशनशिप बऱ्याच वेळा मुलाकडनं किंवा मुलीकडनं डिमांड केली जाते. मग ते कितपत योग्य आहे? आता आपण लिव्ह इन रिलेशनशिप आहे म्हणजे आता कायद्याने थोडीफार मान्यता त्या गोष्टीला दिलेली आहे. मग लिव्ह इन मध्ये राहताना हे तुमच्या पेरेंट्सला माहिती आहे का? का तुम्ही 18 वर्ष पूर्ण झालंय म्हणून तुम्हाला मॅच्युरिटी आली आहे? थोडंसं आपण लहान आहोत किंवा काय म्हणू, शिक्षण आपलं चालू आहे, आपले आईवडील आपल्याला प्रोव्हाइड करतायत, मग आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे ह्या गोष्टी मुलींनी आणि मुलांनी विचार करणं गरजेचं आहे. प्रेम करावं, मी म्हणत नाही करू नये, पण एका लिमिटमध्ये राहून. प्रत्येक वेळेस तुम्हाला वाचवण्यासाठी दुसरा व्यक्ती येणार नाहीये. तुम्हाला तुमचा विचार करणं आवश्यक आहे. दुसऱ्या व्यक्तीने जर तुमच्यासाठी विचार केला तर नंतर तुम्हाला रिग्रेट होऊ शकतं ना की त्याच्यामुळे आमचं बिघडलं. तर तुमचं तुम्ही ठरवा की नक्की हे रिलेशनशिप कुठे चाललंय. एवढंच. आणि जेनझीज म्हणजे आपण जी जनरेशन आत्ता म्हणतो, थोडंसं क्विक प्रत्येक गोष्ट त्यांना हवी असते. तर हे जे आपण म्हणतोय आत्ता की प्रेम, लग्न, ह्याच्यासाठी पेशन्स गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी नवरा बायको एकत्र सुद्धा बसायचे नाहीत. त्यांच्यात केवढा पेशन्स असेल. तेव्हा झाले का हो घटस्फोट? नाही झाले. आणि जरी वेगळे राहिले ती लोक, तरी त्यांच्यात एवढी भांडणं होती का? इथे एकमेकांच्या जीवावर उठतायत, काय तर ड्रम मध्ये घालून मारलं किंवा ढकलून दिलं, ह्या घटना घडतायत. मुली करतात, मुलं करतात. ह्या होत्या का पूर्वीच्या वेळेस? असल्या तरी त्याचं प्रमाण किती होतं? आणि मी म्हणत नाही प्रत्येक ठिकाणी बाईंनी सहन केलं पाहिजे, पण आपण कुठे थांबायचं आणि प्रेम म्हणजे नक्की काय, लग्न संस्था काय, ह्या गोष्टी जर थोड्याफार प्रमाणात सगळ्यांनी समजून घेतल्या ना, तर मला नाही वाटत हे एवढं डिफिकल्ट जाईल म्हणून. How to know the person which we are choosing or trusting is the right one? ओ माय गॉड. इट्स अ राईट वन. बर, आता आत्तापर्यंतच्या मी बघितलेल्या लग्नाच्या ज्या जोड्या होत्या त्याच्यामध्ये कुठलीही पेअर अशी नव्हती की दोघंही सेम पेजवर आहेत. म्हणजे सेम पेजवर इन द सेन्स नॉट अबाउट विचार की आवडी सेम आहेत किंवा त्यांना एकाच ठिकाणी जाणं आवडतं किंवा सेम चॉईसेस आहेत. खूप कमी लोक असतात, खूप कमी. तुमचं लग्न जेव्हा होतं तेव्हा त्यांनी ज्या जोड्या बनवल्यात ना त्या विरुद्धच असतात. फक्त एक हे करायचं की तुझं माझं कनेक्ट होतंय का, किंवा माझ्या पाथवरती किंवा तुझ्या पाथवरती मला तुझा आणि तुला माझा किती सपोर्ट होणार आहे.
मी लग्नाबद्दल बोलतीये हा, प्रेमाबद्दल नाही. प्रेम आणि लग्न दोन्ही गोष्टी वेगळ्या. लग्न झाल्यावर प्रेम होतंच असं म्हणतात. पण ते प्रेम पूर्ण तुमचं आयुष्य संपेपर्यंत टिकतं की नाही, दिस इज अनदर पार्ट. त्यामुळे तुम्हाला हे तुमच्या सहवासामधूनच जाणून घ्यायला लागणार आहे की ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे का. त्याच्यासाठी आपल्या घरातलं वातावरण ते तिला मॅच होणार आहे का. यू आर अ बॉय, दॅट्स वाय आय एम टेलिंग यू दिस, की आपल्या घरातलं वातावरण तिला मॅच होणार आहे का, किंवा ती ॲडजस्ट करू शकणार आहे का. तिच्या करिअरमध्ये किंवा तिच्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याकडनं काय सपोर्ट होऊ शकतो, ते आपल्याला जमणार आहे का, हेही बघायला पाहिजे. एफर्ट्स फक्त मुलीकडनं नाही लागत, मुलाकडनंही लागतात. दोघांचं 50-50 असतं. त्यामुळे ॲडजस्टमेंट होतीये का, किंवा तुम्ही दोघांच्या साच्यामध्ये पझल असतं, ते बरोबर कनेक्ट व्हायला लागतं. तर ते पझल कनेक्ट होतंय का, हे आपल्याला बघायला लागतं. पुन्हा की तिसऱ्या व्यक्तीने नाही सांगितलं पाहिजे, तुमचं तुम्हाला जाणवलं पाहिजे की ही व्यक्ती आपल्यासाठी बरोबर आहे का. आणि ते कळतं, ते सांगायची गरज नसते, समजून येतं. सोशल मीडियानी खूप रिलेशनशिपचे जे हे असतात ते खूप असं त्रासवलंय. म्हणजे कंपॅरिझन करणं सोशल मीडियामध्ये, हा बाबा हे कपल एवढे खुश आहेत, आपण का नाही आहोत. कंपॅरिझन मुळे खूप गोष्टी बिघडत चाललेत, भांडणं वगैरे पण होतात. की बाबा तो व्यक्ती असंच ट्रीट करतो, तू का नाही करू शकत. तर मग त्या गोष्टी कशा रिझॉल्व्ह कराव्या. आता मुलांनी किंवा बाकीच्या लोकांनी, मुलींनी हे समजणं गरजेचं आहे की ती रील आहे, डे टू डे लाईफ नाही आहे. त्यांना व्ह्यूज पाहिजेत, लाईक पाहिजे, म्हणून ते क्रिएट करतात. तुम्हाला माहिती आहे का की रिअल लाईफमध्ये त्यांचं रिलेशनशिप कसं आहे, नाही माहिती. जर समजा ते ऑन कॅमेरा चांगलं चांगलं दाखवत असतील, मागे तसं नसेल, तुम्हाला काय माहिती. आणि तो ट्रीट करतोय, तर तुमचा नवरा किंवा तुमची बायको सुद्धा ट्रीट कुठेतरी सेम ह्याच्यावर करत असेल ना. त्यांनी फूल दिलंय, हा तुमच्या आवडीचं फूड घेऊन येऊ शकतो, किंवा एखादा गजरा कधीतरी आणू शकतो. म्हणजे असं नाहीये, प्रेम व्यक्त करण्यासाठी खूप सारे मार्ग आहेत. म्हणजे दोघांनी स्पाउसेसनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की काहीतरी करतोय ना तो, ही इज टेकिंग एफर्ट्स. इवन बोलणं सुद्धा, वेळ देणं खूप गरजेचं आहे. फक्त तुला हा चल फुल आणून दिले, हे धर, आणि तो गेला भलतीकडेच, काय उपयोग आहे त्याचा. तुमचं त्या क्षणापुरतं सॅटिस्फॅक्शन झालंय. पण माझा नवरा बायको येऊन बसलेत माझ्याशी बोलतायत, हे किती गरजेचं आहे. जसं ते मिळत असेल तुम्हाला, तर मग बाकीच्यांकडे कशाला बघायचंय. आणि प्रत्येक माणूस वेगळा असतो. जगामध्ये कुठल्याही व्यक्तीशी मॅच करत नाही. त्यामुळे तुमचा हॅपीनेस, तुमचं डे टू डे लाईफ हे तुमच्यावर असतं.